वर्षाला निरोप देत आता नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे। मात्र नवीन वर्षात तुमच्या खिशाला चाट बसू शकतो। नव्या वर्षात बँकिंग क्षेत्रासह इंधनाच्या दरात मोठे बदल होऊ शकतात। 1 जानेवारीपासून नेमके कोणते बदल होतील पाहूया एकदा। 1 जानेवारी 2026 पासून सर्वात मोठे असे 5 बदल लागू करण्यात येणार आहेत। त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे। 1 जानेवारी पासून सर्व नागरिकांचा आर्थिक बजेट कोलमडणार आहे, कारण रेशन कार्ड धारकांसाठी देखील मोठे बदल जाहीर करण्यात आले। पिवळं व केसरी रेशन कार्ड वरती देखील आता नियम लागू होणार आहेत। तुमचं खातं जर पोस्ट बँकेमध्ये असेल, स्टेट बँकेमध्ये असेल किंवा इंडियन बँकेमध्ये असेल तर आता बँकेने तेथे देखील नियम बदलले आहेत। पेन्शन धारकांसाठी देखील आता मोठी बातमी समोर आली आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना यासारख्या योजनांचा लाभ घेत असाल तर त्यांच्या नियमांमध्ये देखील बदल झाले आहेत। मुकेश अंबानीने देखील आता जिओ सिम कार्डच्या रिचार्जमध्ये सूट दिली असून नागरिकांना खुशखबर दिली आहे। मुकेश अंबानींनी 1 जानेवारी पासून मोठे 5 बदल होत असताना भारतीय नागरिकांसाठी खुशखबर दिली आहे। परंतु नागरिकांनो, 1 जानेवारी 2026 पासून खासगी व सरकारी बँकांच्या नियमांमध्ये देखील बदल होत असल्यामुळे तुम्ही जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल किंवा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतील तर तुम्हाला लक्षपूर्वक पाहावं लागणार आहे की बँकांनी कोणती नियमावली सांगितली, कारण 1 जानेवारी 2026 पासून बऱ्याच लोकांचे हप्ते देखील अडू शकतात। कारण सरकारने आता कडक नियम लावण्याचा निर्णय घेतलाय। त्याचबरोबर नागरिकांनो, जर तुमच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड असेल तर लक्षपूर्वक ऐका की सिम कार्ड वरती देखील कडक नियम लावण्यात आले आहेत। जिओ असेल, एअरटेल असेल, वोडाफोन असेल यासारख्या अनेक सिम कार्ड वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे। 1 जानेवारी 2026 पासून सिम कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले। व्हॉट्सअप वापरणाऱ्या सर्व नागरिकांना 1 जानेवारी पासून कडक नियमांचं पालन करावं लागणार आहे। त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबतची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली आहे। 1 जानेवारी 2026 पासून महाराष्ट्राच्या नवीन आर्थिक धोरणासाठी निर्णय घेत असताना त्यांनी अनेक नियमांची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये करणार असल्याचं सांगितलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 1 जानेवारी 2026 नंतर सोन्याचं धोरण कसं असणार आहे याबाबतची मोठी बातमी दिली आहे। कालच पार पडलेल्या बैठकीमध्ये 1 जानेवारी 2026 पासून भारतामध्ये घडणाऱ्या सर्व आर्थिक धोरणांची घोषणा करत असताना अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले असून 5 कडक नियम लावण्यात आले आहेत। महाराष्ट्रातील नागरिकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांचं आर्थिक बजेट हे 2026 मध्ये कोलमडू शकतं। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये येणाऱ्या घरगुती सिलेंडरचे दर देखील आता वाढणार आहेत। 1 जानेवारीमध्ये नवीन दर लावण्याचा विचार सरकार करत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नवीन वर्षामध्ये नागरिकांसाठी काही नवीन योजना देखील लागू होतील। काही नागरिकांच्या चालू असलेल्या योजना देखील बंद होतील, कारण 1 जानेवारी 2026 मध्ये सर्वात मोठे असे 5 बदल होणार आहेत। त्यामध्ये काही नागरिकांचा फायदा होईल तर काही नागरिकांच्या खिशाला कात्री लागेल। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 5 नियम घोषित केले आहेत। इंधनाच्या दराबाबतची माहिती देखील समोर आली आहे। जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता सरकारकडून नवीन योजनांचा लाभ देखील मिळणार आहे, कारण 1 जानेवारी 2026 पासून पिवळं व केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना रोख रक्कम देण्याचा विचार देखील सरकार करत आहे। 60 वर्षावरील नागरिक जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ देखील होणार आहे। 1 जानेवारी पासून सर्वात मोठे 5 असे धक्कादायक निर्णय सरकार घेत आहे, परंतु काही चांगले निर्णय देखील सरकारने घेतले आहेत। चांगल्या निर्णयांमध्ये पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे। त्याचबरोबर पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी देखील चांगली बातमी आली आहे। तुमच्याकडे जर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रोख रक्कम देखील मिळणार आहे। सरकारने आता लाईट बिलाच्या दरामध्ये देखील कपात केल्याचं पाहायला मिळत आहे। 1 जानेवारी 2026 पासून लाईट बिल कमी करण्यासाठी सरकारने उपाय देखील सांगितला आहे। त्यामुळे जर तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून लाईट बिल कमी करायचं असेल तर लक्षपूर्वक पहा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्व कुटुंबियांना कोणती सूचना दिली आहे। महाराष्ट्रातील सर्वच कुटुंबियांचा आर्थिक बजेट हे 1 जानेवारी 2026 पासून कोलमडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक
एक आनंदाची बातमी देखील दिली आहे। त्यामुळे नागरिकांनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुमच्या आधार कार्डचा उपयोग आता तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्याचबरोबर जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्हाला मतदान कार्डवरती देखील अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे। 1 जानेवारी 2026 मध्ये अनेक नवीन योजना या तयार करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर सरकार आता महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक नियमावली देखील बनवत आहे। त्यामुळे सरकारने 5 असे मोठे निर्णय घेतलेले आहेत। मग ते 5 मोठे निर्णय कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत, कारण या निर्णयामुळे तुमचे घरगुती सिलेंडरचे दर देखील वर खाली होऊ शकतात। त्याचबरोबर पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये देखील मोठा बदल होणार आहे। सरकारने 5 नियम घोषित केले, परंतु या नियमाचा सर्वात मोठा फरक हा सर्वसामान्य नागरिकांना पडणार आहे। 1 जानेवारी 2026 पासून लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना अशा योजनांमध्ये देखील अनेक बदल होणार आहेत। त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये देखील मोठी उलटापालट होऊ शकते। तुम्ही रेशन दुकानामध्ये जाऊन गहू आणि तांदूळ आणत असाल तर तिथे देखील आता मोठे बदल होणार आहेत, कारण रेशन दुकानामध्ये पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी गहू आणि तांदळासोबतच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणखीन काही नियम लावले आहेत। त्याचबरोबर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये होणाऱ्या मोठ्या उलटापालटाबद्दल मोठी घोषणा केली आहे। त्याचे दर देखील आपण पाहणार आहोत। जानेवारी 2026 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये होणारी वाढ आपण लक्षात घेणार आहोत। त्याचबरोबर नागरिकांनो, जर तुम्ही आतापर्यंत पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना अशा कोणत्याही योजनांचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी सरकारने एक महत्त्वाची सूचना दिली आहे, कारण आता बँकांच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत। जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा इंडियन बँकेमध्ये असेल तर तेथे देखील आता नियमांमध्ये बदल केले आहेत। त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणारी रक्कम आता सुरक्षित राहण्यासाठी सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे। 1 जानेवारीमध्ये 5 मोठे बदल होणार आहेत। यामध्ये काही नागरिकांचा फायदा होईल तर काही नागरिकांना नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं। त्यामुळे 1 जानेवारी 2026 मध्ये जेव्हा नियमांमध्ये बदल होणार आहे तेव्हा लाडक्या बहिणींना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू नये म्हणून तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची मोठी घोषणा केली आहे। 1 जानेवारी 2026 मध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवला जाऊ शकतो असं देखील सांगितलं जाते। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयाऐवजी 2100 रुपयाचा हप्ता देखील मिळू शकतो। 1 जानेवारी 2026 मध्ये मोठे बदल होत असताना अनेकांच्या खिशाला कात्री लागत असताना लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी मिळाली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींसाठी 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षामध्ये एक चांगली बातमी आली आहे। परंतु पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना यासारख्या योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली, कारण महाराष्ट्रातील अशा काही बँका आहेत की ज्या बँकांनी आपल्या नियमांमध्ये बदल केले आहेत आणि 1 जानेवारी 2026 मध्ये जेव्हा तुमच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होणार आहेत तेव्हा बँक खात्यातील पैसे हे कट करून घेतले जाऊ शकतात, कारण बँकांमध्ये मिनिमम बॅलन्सची अट लावण्यात आली आहे। त्यामध्ये काही बँकांचा समावेश आहे आणि त्या बँका थेट तुमच्या बँक खात्यातून पैसे कट करून घेऊ शकतात। तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर शिल्लक रक्कम जर नसेल तर पैसे कट होऊ शकतात। त्यामुळे 1 जानेवारी 2026 मध्ये कोणकोणत्या बँकांच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत ते लक्षपूर्वक पहा आणि कोणत्या बँकांमध्ये मिनिमम बॅलन्सची अट लावण्यात आली आहे ते देखील पहा, कारण 1 जानेवारी 2026 पासून हे कडक 5 नियम लावण्यात येणार आहेत। त्यामुळे अनेक नागरिकांचं आर्थिक बजेट हे कोलमडू शकतं। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे लाईट बिलाच्या दरामध्ये देखील तुम्ही कशी कपात करू शकता आणि आर्थिक बजेट कसं व्यवस्थित ठेवू शकता याबाबतची मोठी बातमी समोर आली आहे। नागरिकांनो, जर तुमचं लाईट बिल जास्त येत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाईट बिलाबाबतची मोठी अपडेट नागरिकांना दिली। त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होत असताना 2 व्हीलर आणि 4 व्हीलर गाड्या वापरणाऱ्या नागरिकांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता ट्रॅफिकच्या रूलमध्ये अनेक बदल होणार आहेत। 1 जानेवारी 2026 पासून परिवहन खात्याकडून ट्रॅफिकच्या रूलमध्ये देखील बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर 2 व्हीलर गाडी असेल किंवा 4 व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला 2 कागदपत्र तुमच्याजवळ ठेवावी लागणार आहेत। 1 जानेवारी 2026 पासून तुम्ही कधीही घराच्या बाहेर पडताना तुमच्यासोबत 2 कागदपत्र घेऊनच फिरा, नाहीतर तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड होऊ शकतो। त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन करावं लागणार आहे। भारतातील सर्वच नागरिकांसाठी हे 5 कडक नियम हे महत्त्वाचे आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये या नियमांची कडक
अंमलबजावणी होणार आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः 5 कडक नियम हे घोषित केले आहेत. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी देखील महत्त्वाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 1 जानेवारी 2026 मध्ये हे कडक नियम लागू होत असताना आत्ताच नागरिकांना याची माहिती दिली आहे. सर्व भारतीय नागरिकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी देखील आली आहे, कारण 1 जानेवारी 2026 पासून जिओचं सिम कार्डमध्ये बदल करण्यात आला आहे. जिओच्या सिम कार्डचे जे रिचार्ज आहे त्याच्यामध्ये सूट देण्यात येणार आहे. मुकेश अंबानींनी जिओच्या सिम कार्ड वापरणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनो, जर तुमच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड असेल आणि ते सिम कार्ड जिओचं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे, कारण आता 1 जानेवारी 2026 पासून जेव्हा कडक नियम लागू होणार आहेत त्याचवेळी अनेक सिम कार्डचे नियम देखील बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही जिओचं सिम कार्ड वापरत असाल, एअरटेलचं सिम कार्ड वापरत असाल, वडाफोनचं सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्या नियमांमध्ये आता बदल होणार आहेत. जर तुम्ही जिओचं सिम कार्ड वापरत असाल तर तुम्हाला या नियमांचा फायदा होणार आहे, पण तुमच्या मोबाईलमध्ये इतर सिम कार्ड असेल तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही, कारण 1 जानेवारीपासून अनेक नियमांमध्ये बदल होत असताना फक्त जिओच्या सिम कार्डमध्ये आता सूट देण्यात आलेली आहे. जानेवारी 2026 पासून अनेकांचा आर्थिक बजेट कोलमडत असताना ही आनंदाची बातमी मिळालेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आर्थिक नियोजन बांधत असताना लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक मोठा खुलासा केला. महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींना संबोधित करत असताना अजितदादा पवार यांनी 2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत असताना आता फक्त ठराविक बँकांमध्येच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचं जाहीर केले. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी जशी आनंदाची बातमी आली होती तशीच त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी देखील अजितदादा पवारांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता कडक नियमांचं पालन करावं लागणार आहे, कारण 2026 पासून अनेक बँकांच्या नियमांमध्ये बदल होत असताना बऱ्याच महिलांच्या बँक खात्यातून पैसे कट होऊ शकतात. त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून जे नियम जाहीर होणार आहेत तर त्या नियमांची अंमलबजावणी ही सर्वांना करावी लागणार आहे, कारण जर तुम्ही नियमांचं पालन केलं नाही तर तुमच्या खिशाला ही चांगलीच कात्री लागू शकते. परंतु जर तुम्ही योजनांचा लाभ घेतला तर तुम्हाला चांगला फायदा देखील होणार आहे, कारण आता रेशन कार्डवरती सरकार नवीन योजना जाहीर करत आहे. त्यामुळे पिवळं व केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. थेट आता रकमेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी देखील आली आहे. 1 जानेवारी 2026 पासून काही नागरिकांना याचा फायदा होणार आहे, तर काही नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचं सरकारने सांगितलंय. सरकारने 5 मोठे बदल केलेले असल्यामुळेच नागरिकांना 1 जानेवारीमध्ये या नियमांना सामोरं जावं लागणार आहे. यामध्ये काही लोकांचा फायदा होऊ शकतो तर काही लोकांचा मोठा तोटा होऊ शकतो. नागरिकांनो, आता 1 जानेवारी 2026 पासून लाईट बिल तुम्हाला येत असताना त्या लाईट बिलामध्ये सरकार कपात करणार आहे, परंतु ही कपात होत असताना तुम्हाला 4 गोष्टींचं पालन करावं लागणार आहे. मग त्या 4 गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेल्या आहेत, कारण आता जेव्हा नियमांमध्ये बदल होत आहे तेव्हा बँकेच्या नियमांमध्ये देखील बदल झालेले आहेत. त्याचबरोबर अनेक योजनांमध्ये देखील आता बदल होत आहे. परंतु ह्या सर्व आर्थिक गोष्टींना सामोरं जात असताना तुम्हाला जर तुमच्या घरातील लाईट बिलामध्ये कपात करायची असेल तर तुम्हाला एक जुगाड वापरावा लागणार आहे. त्याचबरोबर अनेक नियमांमध्ये बदल होत असताना ट्रॅफिकच्या रूलमध्ये देखील बदल झालेले आहेत. त्यामुळे इथून पुढे जेव्हा तुम्ही 1 जानेवारीपासून 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर गाडी घेऊन घराच्या बाहेर पडणार आहात तेव्हा कायम लायसन्स शिवाय घराच्या बाहेर पडू नका. जर तुम्ही लायसन्स शिवाय घराच्या बाहेर पडा तर तुम्हाला हजारो रुपयांचा दंड हा होऊ शकतो आणि हे नियम परिवहन खात्याकडून जाहीर करण्यात आलेले आहेत आणि 1 जानेवारी 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रभर हे नियम कडकपणे लागू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नागरिकांनो, पेट्रोल पंपावर गेल्यावरती देखील तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटा देखील स्कॅन होणार आहे. त्यामुळे तुमची गाडी जर EOL म्हणून नोंदवली गेली तर तुम्हाला आणि एक मोठ्या दंडाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे 1 जानेवारी 2026 मध्ये अनेक 5 नियम मोठे जाहीर करण्यात आलेले आहेत, परंतु यामध्ये तुमच्या गाडीचा ट्रॅफिकचा रूल तुम्हाला सांभाळूनच पुढे जावं लागणार आहे. जर तुम्ही लागू करण्यात आलेल्या 5 नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला
आर्थिक हानीला सामोरं जावं लागू शकतं. आधीच 1 जानेवारी 2026मध्ये अनेक गोष्टींचे दर वाढणार असल्यामुळेच नागरिकांचं आर्थिक बजेट कोलमडणार आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे. परंतु त्यातच तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं तर तुमच्यावरती वाढणारं संकट हे आणखीन वाढू शकतं. त्यामुळे नागरिकांनो, तुम्हाला 5 नियमांचं कडक पालन करावं लागणार आहे आणि 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला सरकारने सांगितलेल्या सर्व योजनांचा लाभ आता घेता येणार आहे.